अगं तू इतकी का नटतेस? आज काही पोळा वगैरे आहे का? काय? नाही, पोळी वगैरे मला माहितीये, पोळा काय असतो? अगं बैल, पोळा, बेंदूर, ते आजच्या दिवशी बैलाला सजवतात ना, त्यांची मिरवणूक काढतात. मला वाटलं तुला. नाही, बायकोचं कौतुक तर नाहीच आहे आपल्याला. ते सतत प्रूव्ह कशाला करायचंय मग? मी छान आवरून किटी पार्टीसाठी चालली. अगं मग इतकं कशाला आवरतेस? हा, जरा डिसेंट बनून जा ना. ऐका ना, काय असतं डिसेंट डिसेंट? लोकांना सुद्धा समजलं पाहिजे ना, कळलं पाहिजे मी सुद्धा किर्लोस्कर आहे ते. अगं दामिनी, ऑलरेडी लोकांना माहितीये की तू दामिनी किर्लोस्कर आहे. त्यात अजून काय कळायचंय त्यांना? आणि प्लीज हे ना, वहिनीचं नक्कल वगैरे करणं बंद करा आता. नाही, नक्कल करून तुला कोण मान सन्मान देणार आहे? हा, आणि मी तुला खरं सांगू, मला ना आधीची दामिनी खूप आवडायची. तो तुझा जुना लुक कायम ठेव ना प्लीज. तो लुक तुला जास्त सूट करायचा. है ना? मला सांगा, तुम्ही हे सगळं खरं बोलताय? हो, अगं आधीच्या लुक मध्ये तू किती सुंदर दिसायचीस. आता अगदी काकूबाई दिसतेस. अगं कशाला उगाच हे ओसणं ओसाण घेऊन मिरवतेस? नाही, मला पटतंय तुमचं, कधी नाही ते. खरं बोलताय तुम्ही. मी खरं सांगू का तुम्हाला, मला सुद्धा हे हेवी ज्वेलरी, हे असं हेवी ब्लाऊज, बांधलेले केस आणि ही हेवी साडी अजिबात आवडत नाही. मला पण असं छान डिसेंट राहायला आवडतं. त्या दिशाच्या नादी लागले आणि मीच फसले. पण आता नाही असं करणार. तुम्ही म्हणताय तसं आधीसारखीच तयार होईल. हा, फक्त आजचा दिवस जाऊ दे. आज माझी किटी पार्टी आहे ना, मग मला उशीर होईल. पण उद्यापासून पक्का मी आधी जशी तयार व्हायचे ना, सेम तशी तयार होणार, प्रॉमिस. बर. कोण काका? आदित्य. फायनली माझ्या फेवरेट पुतण्याची भेट झालीच म्हणा. कधी एकदा तुला बघतोय असं सांगतो. आय मिस्ड यू टू. मला पण खूप बरं वाटतं. आणि तू आणि पारू सुद्धा घरी आलेत, त्यामुळे घर अगदी भरल्यासारखं वाटतं. संपूर्ण किर्लोस्कर परिवार एकत्र आलंय. पण हा, मला माहिती आहे वहिनी थोड्या नाराज आहेत, पण तू काळजी नको करूस. त्या सुद्धा तुम्हाला लवकरच माफ करतील. तू आलायस ना, मग आता मला टेन्शन नाही. हा, मला खात्री आहे आई आम्हा दोघांचा स्वीकार नक्की करेल. पण तू काय केलंयस? हा, अरे दुबईच्या कंपनीचं आपलं काय केलंयस तू? काय अमेझिंग ग्रो केली आहेस का रे काका? हो ना काका, प्रीतम मला सांगत होतं की किती मस्त पद्धतीने काका आपला दुबईचा बिझनेस सांभाळतो आणि त्याला किती मदत होते त्यामुळे. काका, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्यू. आणि बरं, एक, तू आता जरी ऑफिशियली किर्लोस्कर कंपनीचा CEO नसला तरी वहिनी हळूहळू सगळ्या जबाबदारी तुझ्यावर सोपवतील. अरे मी आहे ना. हा, आणि मला खात्री आहे की त्या सगळ्या जबाबदाऱ्या तू अगदी प्रामाणिकपणे पार पाडशील. काका, एक सेकंड. मी ज्या आता कंपनीत काम करतो ना, त्या बॉसचा फोन आहे. येस बॉस. अहो, ऐका ना, तुम्ही म्हणाला होतात ना की तो नवीन आणलेला नेकलेस तुमच्याकडे, तो द्या ना मला. या साडीवर तो जास्त छान दिसेल आणि जरा किटी पार्टीत माझी हवा पण होईल, है ना? द्या. काय करू? तो हार प्रीतमनी नेलाय हे आदित्यला सांगू का? नको, नाही नको. आता लगेच नको काही सांगायला. वेळ आल्यावर बघू. एक सेकंड. मी आलोच काका. हा, द्या ना हार, मला लेट होतो. सांगितलं ना, कुठे हरवलात तुम्ही? हा, मला जरा काम आहे आता. मी नंतर तुला कपाटातून काढून देतो ना हार. हा, ऐका ना, मला आत्ताच्या आत्ता तो नेकलेस हवाय. द्या.
दिशा मॅडम, इथेच थांब. पुढे नको जाऊस. मांजर आडवं गेलं ना की मग पुढची कामं नीट होत नाहीत. आणि मला ना खूप घाई आहे आता. मला जायचंय शॉपिंगसाठी. माझा टाइम वेस्ट नको करूस. आणि पारू, तू आता इतक्या मोठ्या घरात पुन्हा इथं राहायला आलीयस, स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलायस, शिक्षणही घेतेस, पण तरी मॅनर्स कसे नाही शिकलीस अजून? मी काय शिकायचं काय नाही हे तुम्ही मला सांगायची गरज नाहीये. आणि हो, मला हौस नाहीये तुमची वाट अडवायची. खरं तर ना, तुम्ही माझ्या वाटेत सारख्या सारख्या आडव्या येता, मांजरी सारख्या. खस तू मला असं हाताला दोन मोडत इकडे पाडलंयस. आधी स्वतःच्या ताटात जे वाढून ठेवलंय ना ते निस्तरा, आणि मग जा जिकडे जायचंय तिकडे. मग नाही अडवणार तुम्हाला कोणीच. तू पावळट आहेस का? हा, काय पडबडतेस? काय ताटात वाढून ठेवलंय? काय निसत काय केलंय मी? आठवत नाहीये? बोलले होते ना तुम्हाला बदाम खा म्हणून. तुम्ही पण ना दिशा मॅडम, हरकत नाही. आठवत नाही ना, हरकत नाही. मी आठवण करून देते तुम्हाला. मी घरातल्या सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही काय केलंय ते. प्रीतम सर, प्रिया मॅडम, बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला माहितीये दिशा मॅडमनी काय केलंय ते? काय? आज दिशा मॅडम पारू किचन मध्ये आलेल्या. अनाथ आश्रमातल्या मुलांसाठी जे जेवण बनवलं होतं त्यात त्यांनी विष घालवलंय. काय? हो, दिशा, दिशा मॅडम, त्या निस्वार्थानं निष्पाप मुलांच्या जीवाशी खेळून काय मिळालं तुम्हाला? ती पिंडोकस ना तू. तोंडाला येईल ते बोलत सुटलीस. मी असं काही का करेन? हा, उगाच काही काय बोलतेस तू? मला चांगलंच माहिती आहे तुम्हाला माझा बिझनेस बंद करायचा आहे, म्हणून तुम्ही वाटेल त्या थराला जाऊ शकता, आणि म्हणूनच आता तुम्ही हे सगळं केलंय. मी काही केलेलं नाहीये. त्या तुझ्या किचन मधल्या बावळट बायकात ना, त्यांच्याकडून चुका झाल्या असतील, त्यांनी काहीतरी केलं असेल. त्यांच्या चुकांचा आरोप तू माझ्यावर नाही लावायचा. दिशा मॅडम, तुम्ही पारू किचन मध्ये वेश बदलून आला होता, आणि तिकडे येऊन तुम्ही काय घोळ केलाय ना हे सगळं CCTV मध्ये रेकॉर्ड झालंय, आणि त्याचा पुरावा आहे माझ्याकडे.